इतकी छान आणि इतकी ढेरेबाज शेवंती येण्यासाठी मी काय केलं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि हे बघा, ते एक 3 महिन्यापूर्वी आपण एक छोटंसं शेवंतीचं रोप आणलेलं होतं. तुम्हाला तर माहिती आहे, व्हिडिओ पण आहे आपल्या चॅनलवर. तर अशा प्रकारे कट 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 करायचे आणि त्याच्यापासून नवीन म्हणजे आपले शेवंती नाही का फांद्या फुटत चालतात आणि ते अजून फुटवे तयार करते आणि खूप सारे रोपं, आपले रोपं म्हणा किंवा फांद्या म्हणा किंवा नवीन नवीन कोंब म्हणा निघत चालतात. तर तुम्ही बघू शकता. आणि याच्यापासून पण रोप तयार करता येतं कसं ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर बघू शकता तुम्ही, एक 3 महिने झाले असतील, तुम्हाला तर माहिती आहे. आपण व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर, आपण तिथून छोटंसं नर्सरीतून रोप आणलेलं आहे हे. आणि जे माझ्या घरी रोप आहेत ते पांढरे आहेत आणि गुलाबी आहे. तर हे तुम्ही, हे पिवळं रोप खरंच माझ्याकडे पिवळी शेवंती नव्हती आणि इतकी छान अशी ती फुटलेली आहे. तर मी तुम्हाला माहिती आहे, मी 2-3 वेळेस म्हणजे 3 महिन्यात 3 वेळेस कट केलेली आहे आणि 3 वेळेसचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे. तर नेहमी तुम्ही अशी कट कट करत जा जोपर्यंत ती चांगला तिचा बहर, आता आता शेवंतीची लागवड चालू आहे किंवा याच्या अगोदर पण 1 महिन्यापूर्वीपासूनच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की शेवंतीची लागवड आता चालू आहे. तर तुम्ही आता ह्याच याच्यात ह्या दिवसात तुम्ही जर तिच्यावर काम केलं ना, तर तुम्हाला दिवाळीपर्यंत इतके छान असे फुलं येऊन जातील. तर हे बघा, जे असे हे झालेले आहेत ना, हे कट करून टाकायचे. त्याच्यातून नवीन फांदी आपल्या झाडाला फुटत चालते आणि अशी हिरवीगार डेरेबाज शेवंती तयार होते. तर तुम्ही बघू शकता, एक छोटंसं 2 काड्याचं रोप होतं. हे मी आणलं होतं तेव्हा. 2 व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवर. 2 काड्याचं रोप होतं, पण इतकी छान अशी आपली शेवंती फुटलेली आहे. आणि आता याच्यातून ही जी आहे ना ही, तर मी आता याच्यातून दुसऱ्या कुंड्यात याचा अजून रोप तयार करणार आहे. म्हणजे 2-3 कुंड्या त्याशी आपण हेच करणार आहे. आणि ज्यावेळेस पूर्ण भरेल ना दिवाळीच्या वेळेस, त्यावेळेस आपण एक शेवंती महोत्सव म्हणून असं एक आपण व्हिडिओ टाकणार आहोत. तर हे बघा, इथून असं एक कट करायचं. कट करताना तुम्ही तिरक्या पद्धतीने कट करायचं, असं तिरकं सरळ नाही करायचं, तिरक्या पद्धतीने कट करायचं. आणि छान असं रोप त्याच्यापासून तुम्ही तयार करू शकता. आणि खूप सारे हे तयार होतात त्याचेवाले. तर घरच्या घरी आपण शेवंतीचं रोप छान प्रकारे तयार करू शकतो. मी तर घरीच करत असते, पण हा कलर माझ्याकडे घरी नव्हता म्हणून मी हा कलर बाहेरून आणलेला आहे. पण आता याच्यात भरपूर सारे रोपं तयार करून मी, आणि भरपूर सारी शेवंती आणि त्यात आपलं अस्टर तर असणारच आहे. कारण कलरफुल चॉकलेटी ब्राऊन ब्राऊन कलर तुम्हाला तर माहिती आहे, एकदम नाही गुलाबी चॉकलेटी असा वेगळाच कलर आहे त्याचा. 2-3 कलर मिक्स केले तर एक होईल असा आपला अस्टर आहे. तुम्हाला तर माहिती आहे, मागे व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवर, तुम्ही बघू शकता. पण इतकी छान अशी शेवंती आपली आता झालेली आहे. मला खूप म्हणजे व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे मला ही शेवंती खूप आवडली म्हणून मी परत व्हिडिओ केलेला आहे. तर अशा प्रकारे काय होतं ना, आपण कुंडीत लावून देतो आणि चला फुटले फुटवे 2-3 फुटले आणि ते चालतात वर. तसं न करता आणि त्याच्या काड्या कट नाही करत, काय नाही. असं मी बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे, कुंड्यात ज्यांची शेवंती आहे त्यांची. तर ते काड्या जातात वर निघून, काही काड्या वाळलेल्या त्याला 2-3 पानं असतात. तसं न करता तुम्ही छान प्रकारे त्याच्यावर जर काम केलं आणि व्यवस्थित तुम्ही जर त्याचं काळजी घेतली ना, तर इतकी छान डेरेबाज शेवंती आपली तयार होते. तर तुम्ही बघू शकता, इतकं ऊन आहे पण किती छान अशी आपली शेवंती आहे ना. आता याच्यातून पण आपण भरपूर सारे रोपं तयार करून दुसरीकडे लावू शकतो. 2-3 कुंड्या, 4-5 कुंड्या आपण याच्यात तयार नक्कीच करू शकतो. इतके सारे रोपं आपले याच्यात फुटवे जे आहेत ना, ते ज्याला बुडाला तर ते फुटवे आहेत. माझ्याकडे पांढरा कलर आहे, त्याला पण फुले येतात. म्हणजे हे पण ते जमिनीवर, ते काही कुंडीत नाही आहे. आता मी स्पेशल त्याचा एक व्हिडिओ करणार आहे, कुंड्यात लावणार आहे. आणि जे मातीत लावलेली आहे ती, जी कुंड्यात आहे ती आपली पहिली ती गुलाबी शेवंती आहे, पूर्ण गुलाबी आहे. तर त्याच्या 5 कुंड्या मी तयार केलेल्या आहेत. ते मी जर बघितलेले आहे मागे, त्याचे पण व्हिडिओ आहेत चॅनलवर. त्याच्या 5 कुंड्या मी तयार केलेल्या आहेत. आणि जेव्हा त्याला फुलं लागतील त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ते सुद्धा मी आता कट करणार आहे, त्याचासुद्धा मी एक व्हिडिओ बनवणार आहे. कारण आजचे व्हिडिओत घेणार होते पण खूप लांब होऊन जाईल म्हणून मी आजचे व्हिडिओत घेतलेले नाही आहे. पुढच्या वेळेस मी नक्कीच ते कट केले, कशाप्रकारे करते आणि कशाप्रकारे अशी शेवंती आपली एकदम डेरेबाज तयार होते ते मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण काय होतं, खूप मोठे होऊन जातं. कारण खत पाणी आपण भरपूर, म्हणजे खत म्हणजे जे आता तुम्ही बघू शकता इकडे त्या कोपऱ्यात कांदे टाकलेले आहेत. तर ते कांदे आहे ना, खराब कांदे आहेत. आपण जे घरातले कांदे जे असतात ते निवडून टाकलेले. तर त्याच्यापासून तुम्हाला माहिती आहे मी कुठलं खत तयार करते, काय करते. त्यामुळे एकदम छान असं आपले झाडं येतात. उन्हाळ्यातसुद्धा भरपूर येतात. आणि आपल्या निशिगंधाची फुलं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत नक्कीच दाखवली. इतके सारे फुलं निशिगंधाला पण येतात. आपले फळ म्हणा किंवा फूल म्हणा किंवा पालेभाजी म्हणा, हा सगळं ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय पद्धतीने आपण तयार केलेल्या खतापासूनच आपण सर्व झाड म्हणजे आपली बाग जी आहे ती हे करत असतो. आणि अशा प्रकारे बघा, दाट पण किती झालेली आहे बघू शकता तुम्ही. इतके फुटवे तिचे फुटून आलेले आहेत ना. 2 काडीची शेवंती होती पण इतके तयार झालेले आहेत. तर छान प्रकारे तुम्ही पण काळजी घ्या आणि अशाच प्रकारे शेवंती
तुमची फुलवून येईल. आणि तुम्ही बघू शकता बघा ही आहे पांढरी शेवंती. तर ही ना जमिनीवर आहे, तर हिचं मला आता रोप तयार करायचं आहे बघा. इथे नागिनीच्या पानाचं वेल आहे ना, तर इथे आता तर ही अशी याची जमिनीवर आहे म्हणून अशी आहे. आता याचे छान असे कट करून याला कुंडीत लावून एकदम डेरेबा शेवंती याची आपण कशी करतो हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत नक्की दाखवेल. आणि कसा वाटला व्हिडिओ ते पण नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी एकदा चॅनलला भेट द्या. आणि शॉर्ट व्हिडिओ नक्की बघत जा आणि कमेंट करत जा. चला भेटू आपण परत. बाय बाय.